मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण मराठीचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे समास व समासाचे प्रकार. आता मुळात समास म्हणजे काय? तर मराठी ग्रामर ही एक अशी गोष्ट आहे जी मराठीवाल्यांसाठी सुद्धा थोडी डिफिकल्ट आहे. तर का? कारण की वाक्य कसं बनवायचं किंवा कुठले शब्द कुठे वापरायचे किंवा काही काही मराठीच्या शब्दांचे अर्थ हे आपण मराठी बोलणाऱ्यांनासुद्धा माहिती नसतात. का? कारण आपण त्याच्या डीपमध्ये गेलेलो नसतो. प्रॉपर व्याकरण काय आहे, प्रॉपर व्याकरणाच्या पद्धतीने बोलावं हे कुणालाही कळत नाही, प्रॉपरली नाहीच कळत. परंतु जेव्हा आपण ग्रामरचा म्हणजेच मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला या गोष्टी नकळत कळत जातात. आपल्याला मराठी ग्रामर थोडाफार प्रकारे सोपी जाण्याची शक्यता असते. का? तर कारण आपली मराठी भाषा आहे म्हणून. पण त्याच्यासाठी ग्रामर शिकणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. तर आज आपण घेणार आहोत समास व त्याचे प्रकार. तर समास म्हणजे काय? जेव्हा दोन किंवा अधिक शब्दामधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्दाचा लोप होऊन त्यांचा कडेजोड शब्द तयार होतो तेव्हा शब्दांच्या या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. अशा रीतीने तयार झालेल्या ह्या शब्दाला जोड शब्दाला सामासिक शब्द असेही म्हणतात. म्हणजे काय? दोन किंवा अधिक शब्द, एकापेक्षा अधिक शब्द, त्या शब्दामधील परस्पर संबंध दर्शवणारे, परस्पर संबंध म्हणजे त्या दोन शब्दामधील संबंध दर्शवणारे प्रत्यय किंवा शब्दांचा लोप होऊन त्याच्या जागी कडेजोड शब्द तयार होतो. म्हणजेच एखाद्या शब्दाचा लोप पाहून त्या जागी दुसऱ्याच शब्दाचा उद्गार होतो तेव्हा त्याच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. ठीक आहे. अशा रीतीने तयार झालेल्या जोड शब्दाला सामाजिक शब्द म्हणतात. कुठला शब्द म्हणतात? सामासिक शब्द. म्हणजेच एकामेकाला जो परस्पर संबंध जोडणारा जो शब्द असला त्याला म्हणतात समास व त्या शब्दाला म्हणतात सामासिक शब्द. त्या प्रक्रियेला समास म्हणतात व त्या शब्दाला काय म्हणतात? सामासिक शब्द. ठीक आहे. नंतर भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दाऐवजी आपण एकच शब्द उपयोग करतो. म्हणजे मॅक्झिमम टाईम कसं होतं, एखादं सेंटेन्स खूप लेंदी सांगण्याऐवजी आपण त्याला शॉर्टमध्ये सांगण्यात जास्त उत्सुक असतो. तर त्याने वेळ वाचतो, शब्द वाचतात. उदाहरणार्थ चंद्राचा उदय असे न म्हणता आपण चंद्रोदय असं म्हणतो. तर समजणारा ते समजतं. ठीक आहे. पोळीसाठी पाट हा झाला लॉंग शब्द, पण आपण कसा यूज करतो? पोळीपाट. ठीक आहे. बटाटे घालून तयार केलेला वडा असे न म्हणता आपण बटाटे वडा असं म्हणतो. शब्दाच्या अनेक अशा एकत्रीकरणास समास म्हणतात. म्हणजे या प्रोसेसला काय म्हणतात? समास म्हणतात. म्हणजे अनेक शब्दांचा एक शब्द तयार करण्याच्या प्रोसेसला समास असे म्हणतात. नंतर सम अधिक अस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झाला आहे. म्हणजे समासची फोड काय आहे? सम अधिक अस. याच्यापासून कुठला तयार झाला आहे शब्द? समास. हा कुठला शब्द आहे? संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. म्हणजे हा सम अधिक अस हा धातू कुठला आहे? संस्कृत. त्यापासून समास हा शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ एकत्रित करणे होता. समासचा अर्थ काय होतो? एकत्र करणे. समासात एक जोड शब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास ही देखील भाषेतील काटकसरच आहे. समास काय आहे? भाषेतील काटकसर आहे. आपण जसं चॅटिंग करताना इंग्लिशमध्ये काय करतो? लॉंग शब्दाचा शॉर्ट शब्द बनवतो. ठीक आहे. तो समजणाऱ्याला उचित समजतोय, पण त्यामुळे काय होतं? आपलं जे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत त्या वाढत जातात. पण मराठीमध्ये तसं नाही. एका मोठ्या शब्दापासून छोटा शब्द तयार केला तर त्याला एक वेगळंच काही निर्माण होतं व त्याला समास असे म्हणतात. त्यानंतर आता बघूया आपण समासाचे उदाहरण. राजाचा राजवाडा काय होईल? राजवाडा. आपण असं म्हणतो का? राजाचा राजवाडा. नो, आपण असं म्हणतो राजवाडा. राम आणि लक्ष्मण, राम लक्ष्मण. साखर घालून केलेला भात, साखर भात. यातील राजवाडा, राम लक्ष्मण आणि साखर भात हे सामासिक शब्द आहे. ठीक आहे. या प्रोसेसला समास असे म्हणतात, पण त्या शब्दांना काय म्हणतात? सामासिक शब्द असे म्हणतात. या निरनिराळ्या शब्दांचा समास बनतो त्या शब्दांना सामासिक पदे असे म्हणतात.
समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्यात जोडल्या जाणाऱ्या शब्दांना आवश्यक ते प्रत्यय लावून किंवा काही ठिकाणी अन्य शब्दांचे सहाय्य देऊन त्याची फोड करावी लागते. या फोड करण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह असे म्हणतात. समास हा एक मराठी व्याकरणाचा महत्त्वाचा विषय आहे. तर समास कसा तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्यात जोडल्या जाणाऱ्या शब्दांना आवश्यक ते प्रत्यय लावून किंवा काही ठिकाणी अन्य शब्दांचे सहाय्य घेऊन त्याची फोड करावी लागते. म्हणजे आता समास कशाला म्हणतात? ठीक आहे, एक प्रोसेस आहे. म्हणजे खूप सगळ्या शब्दांचा एक शब्द तयार करणं त्याला समास म्हणतात. इथेपर्यंत कळलं. नंतर सामासिक शब्द कशाला म्हणतात? तर तेवढ्या सगळ्या शब्दातून जो एक शब्द तयार झाला आहे त्याला सामासिक शब्द म्हणतात. आता त्याचा विग्रह कशाला म्हणतात? तो जो सामासिक शब्द आहे त्याची फोड करून जे अनेक शब्द बनतील त्याला विग्रह असे म्हणतात. ठीक आहे, समासाचा विग्रह सोपी 3 प्रोसेस आहेत. एक तर अनेक शब्दापासून एक शब्द बनवणे त्याला समास म्हटलं जाईल. नंतर जो बनलेला शब्द आहे त्याला काय म्हटलं जाईल? सामासिक शब्द. आणि त्या सामासिक शब्दाची फोड करून म्हणजे विग्रह करून जे जास्तीचे शब्द बनतील त्याला काय म्हणणार? समासाचा विग्रह करणे असे म्हणतात. म्हणून समास हा मराठीमधील अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. आता समास विग्रहाचे उदाहरण सांगू. तोंडपाठ, तोंडाने पाठ. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. प्रतिदिन, दर दिवशी. प्रतिदिन म्हणजे दर दिवशी. सत्य असत्य, सत्य असत्य म्हणजे सत्य किंवा असत्य दोनपैकी एक. लंबोदर, लंबा आहे उदर त्याचे तो. कोण व्यक्ती? लंबोदर कोण आहे? ज्याचे उदर लंबा आहे असा तो. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. ठीक आहे, हा झाला समासाचा विग्रह. समासाचे उदाहरणं वरती दिलेले आहेत. ठीक आहे, नंतर त्याच्या प्रोसेसला समास म्हणतात व हे झाले खालचे आपले विग्रहाचे उदाहरण. फाईन. तर समासाचे प्रकार बघूया. पहिला अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुब्रीही समास. पहिले मुख्य, दुसरे पद मुख्य, दोन्ही पदे मुख्य किंवा दोन्ही पदे गौण. हे झाले आपले समासाचे प्रकार. आता याला आपण डिटेलमध्ये समजून घेऊया की समासाचे प्रकार काय. कसं होतं ना, मराठी शिकताना बेसिकली स्टार्टिंगला आपल्याला समजतं काय होतं मराठी ग्रामरमध्ये. जेव्हा आपण बेसिक माहिती जेव्हा बघतो, म्हणजे जनरली आता आपण बघितलं समास म्हणजे काय, आपल्याला वाटतं वाव हे तर खूपच जास्त इझी आहे. खूप सगळ्या शब्दांपासून एक शब्द तयार करायचा, नंतर त्याचा विग्रह करण्यासाठी एका शब्दाचा विग्रह करून खूप सगळे शब्द तयार करायचे. खूप इझी. पण पेपरमध्ये मराठी ग्रामरमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तेव्हा जातो जेव्हा येतो कॉन्टॅक्ट डायरेक्टली त्यांच्या प्रकाराशी. तेव्हा पूर्ण कन्फ्युजन होऊन जातं की आता कसं करायचं की डायरेक्टली हे सेंटेन्स किंवा हा वर्ड कुठल्या प्रकारात मोडतो हे कळणं अतिशय कठीण होऊन जातं. म्हणून फक्त बेसिक माहिती समजली की समास समजला असं होत नाही. त्याचे पूर्ण प्रकार समजणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. म्हणून आता आपण समजून घेऊया समासाचे प्रकार. फाईन. तर पहिला प्रकार आहे आपला अविभाव्य समास. ठीक आहे, यात पहिले पद हे प्रधान असते. पहिलं पद म्हणजे पहिलं वाक्य, पहिला शब्द किंवा पहिलं जे पद असतं, स्टार्टिंगचे जे काही शब्द असतात ते काय असतात? महत्त्वाचे असतात. किंवा अव्ययव असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अव्ययव असतो. अविभाव्य समाजमध्ये काय असतं? यात पहिले पद प्रधान असते म्हणजेच महत्त्वाचे असते, किंवा अवयव असते, याचे काय असतात? अवयव असतात. आणि संपूर्ण सामाजिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अवयव असतो. ठीक आहे, आता हे कसं कळेल आपल्याला की क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय, अवयव म्हणजे काय, पहिले पद हे प्रधान म्हणजे काय, हे समजण्यासाठी आपल्याला याचे उदाहरणं समजून घेणं महत्त्वाचं असतं. ठीक आहे, अवयव भाव समासाचे उदाहरण घेत आपण. ठीक आहे, पहिलं पद काय असतं? महत्त्वाचं असतं किंवा अवयव असतं. त्यामध्ये अवयव म्हणजे त्याचे भाग. त्यानंतर सामासिक शब्द
सामासिक शब्द माहिती आहे, आत्ताच आपण क्लिअर केलं. सामासिक शब्द म्हणजे पूर्ण बनलेला शब्द. हा बहुधा क्रियाविशेषण अवयव असतो. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियाविशेषण अवयव असतो. ठीक आहे. हे क्रियाविशेषण अवयव काय असतात किंवा अदर काही गोष्टी ह्या परत मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेल सांगेन. ठीक आहे. आता हे लक्षात घेऊया की हा काय असतो? एक क्रियाविशेषण अवयव असतो. तर आता त्याची उदाहरणं बघूया, म्हणजे आपल्याला हे अजून क्लिअर होऊन जाईल की नेमका अवयवी भाव समास काय असतो. ठीक आहे. कुठल्या उदाहरणाला आपण अवयव भाव समास असे म्हणू शकतो. पहिला शब्द आहे अजन्म. अजन्म म्हणजे जन्मापासून. अजन्म म्हणजे काय? जन्मापासून. नंतर प्रतिवर्षी. प्रतिवर्षी म्हणजे दरवर्षी. ठीक आहे. त्यानंतर आहे अमरण म्हणजे मरणापर्यंत. याला क्रियाविशेषण अवयव का म्हणतात? कारण ही एक प्रोसेस आहे. ही काय आहे? एक प्रोसेस आहे. स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत काहीतरी क्रिया सुरू असल्याचा भास या शब्दातून होतो. त्यामुळे याला क्रियाविशेषण अवयव म्हणतात. आता कळलं? क्रियाविशेषण अवयव काय होतो? भास होतो की काहीतरी क्रिया आहे या शब्दामध्ये, म्हणून त्याला क्रियाविशेषण अवयव म्हणतात. बहुधा या भागामध्ये म्हणजे या प्रकारामध्ये अवयवी भावामध्ये काय असतो? क्रियाविशेषणाचा काय होतो? आपल्याला असा अर्थ स्पष्ट होतो. आणि अवयवी भाव या शब्दामध्येच अवयव आहे, म्हणजेच पार्ट आहे. या शब्दाचा अर्थच तो होतो, म्हणून यात काय असतो? अवयव असतो. त्यानंतर घडोघडे म्हणजे काय? प्रत्येक घडीला. घडोघडे म्हणजे काय? प्रत्येक क्षणी असं. त्यानंतर गावोगावी. गावोगावी म्हणजे प्रत्येक गावी. नंतर यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. आता इतर काही उदाहरणे आपण यातून बघूया. जसं दरमजत, दररोज, हरहमेश, बिनशर्त, बेलाशक, बहुहुकूम, गैरहजर, बरखास्त, जागोजाग, घरोघर, पावलोपावली या प्रकारचे हे शब्द हे अवयवी भाव समासामध्ये येतात. तर अवयवी भाव समासला क्रियेचा बोध होतो, ज्याचे अवयव असतात असे शब्द. ठीक आहे. आता सेकंड आहे तत्पुरुष समास. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. पहिल्या याच्यात काय होतं? आपलं पहिलं पद महत्त्वाचं होतं. यात काय आहे? दुसरं पद महत्त्वाचं आहे. आणि या समासाचा अजून एक हे गोष्ट म्हणजे या समासाचे अजून काही प्रकार आहे, म्हणजे 7 उपप्रकार आहेत. तर आता आपण लक्षात घेऊया आधी तत्पुरुष समास म्हणजे काय. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, त्यात तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे काय? ज्या समासात काय असतं? दुसरं पद महत्त्वाचं असतं. समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. गाळलेला शब्द कसा लिहावा लागतो? विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. त्यात तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समास समजण्यासाठी आपल्याला याचे अजून 7 जे प्रकार आहेत ते समजणं महत्त्वाचं ठरेल. ज्या समासात दुसरा शब्द प्रधान आहे, ऑब्व्हियसली दुसरा शब्द महत्त्वाचा असतो. त्यानंतर तत्पुरुष समास त्यास म्हणतात. त्याचे उपप्रकार आहेत किती? 7. ते आता आपण 1 बाय 1 बघूयात. विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे. समासाचा विग्रह करताना गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा गाळलेला शब्द विग्रहामध्ये घालावे लागतात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे काय? समासाचा विग्रह करताना गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा गाळलेले शब्द विग्रहामध्ये घालावे लागतात, तेव्हा विभक्ती तत्पुरुष समास होतो. ठीक आहे. कष्टसाध्य. कष्टसाध्य म्हणजे काय? कष्टाने साध्य केलेले. कष्टसाध्य म्हणजे काय? कष्टाने खूप मेहनत करून जेव्हा आपण एखादी गोष्ट साध्य करतो त्याला कष्टसाध्य असे म्हणतात. तृतीया तत्पुरुष समास. हा कुठला समास झाला? तृतीया तत्पुरुष समास. विभक्ती हा परत एक टॉपिक आहे मराठी ग्रामरचा, तो पण आपल्याला शिकावा लागेल. त्यानंतर आपल्याला हे गोष्टी अजून जास्त क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. नंतर आहे शास्त्रसंपन्न. शास्त्रात संपन्न. शास्त्रसंपन्न ज्याला शास्त्राचं खूप सगळं ज्ञान आहे असा तो. देवपूजा. जोडलेल्या देवाची पूजा. जोडलेल्या देवाची म्हणजे काय? आपल्या घरी असलेल्या देवांची काय करणे? पूजा करणे. हे काय झालं? देवपूजा. हे षष्ठी तत्पुरुष समास.
सप्तमी, षष्ठी, तृतीया, याच पंचमी, या सगळ्या गोष्टी विभक्तीमध्ये येतात. त्यानंतर आहे त्याची इतर उदाहरणे. भक्तिवश, गायरान, बाईलपोट, पोट, पोळीपाट, गर्भश्रीमंत. हे झाले विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे. ठीक आहे. विभक्ती हा टॉपिक जेव्हा आपण घेऊ तेव्हा यामध्ये अजून क्लिअर होऊन जाईल की त्यात जे शब्द आलेले असतात त्यानुसार आपण ते समासात कसे जोडायचे हे आपल्याला क्लिअर होईल. त्यानंतर आहे कर्मधारय समास. कुठला समास आहे? कर्मधारय. हा तत्पुरुष समासाचा एक पोट प्रकार आहे. ऑब्वियस आहे. हा काय आहे? पोट प्रकार आहे, म्हणजे उपप्रकार आहे. यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते. यात जे दोन्ही पद आहे, दोन पद म्हणजे दोन शब्द, त्याची विभक्ती काय असते? प्रथमा असते. त्यात एक पद दुसऱ्या पदाचे विशेषण असते. एक पद काय असते? दुसऱ्या पदाचे विशेषण असते. म्हणजे एक शब्द दुसऱ्या शब्दाचं विशेषण असते. आता याच्यासाठी आपल्याला विशेषण काय आहे हे शिकणं महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे. हे आपण विशेषणाच्या पाठमध्ये बघूया. नंतर कर्मधारय समासाची उदाहरणं. महादेव. महादेव म्हणजे महान असा देव. नंतर सुवासना. सु अशी वासना. पुरुषोत्तम. उत्तम असा पुरुष. नंतर घनश्याम. घनसारखा श्याम. घनश्याम म्हणजे घनसारखा श्याम. हे झालं कर्मधारय समासाचे उदाहरणे. त्यानंतर आहे द्विगु समास. यात काय असतं? पहिलं पद हे संख्यावाचक विशेषण असून संपूर्ण सामासिक शब्दाला समुदायवाचक अर्थ प्राप्त होतो. ठीक आहे. म्हणजे एका शब्दाला समुदायवाचक अर्थ प्राप्त होतो. म्हणजे खूप सगळ्या शब्दांचा अर्थ एकाच शब्दाला जेव्हा प्राप्त होतो त्याला द्विगु समास असे म्हणतात. ठीक आहे. द्विगुच्या अर्थावर जायचं का? नाही. कशावर जायचं? खूप सगळे शब्द जे आहेत त्याचा एकाच शब्दाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा काय असतो? द्विगु समास. जसं त्रिभुवन, तीन भुवांचा समुदाय. काय आहे? समुदाय हा शब्दाला, म्हणजे तीन भुवांचा समुदाय. त्यानंतर पंचपाळे, पाच पाड्यांचा समुदाय. पंचपाळे म्हणजे काय? पाच पाड्यांचा समुदाय. नंतर इतर उदाहरणे दिली आहेत. जसं पंचवटी, यात समुदायाचं आहे. पंचवटी म्हणजे पाच याचा समुदाय. ठीक आहे. चतुर्मास, नवरात्र, नवरात्रींचा समुदाय. सप्ताह, 7 दिवसांचा समुदाय. काय झालं? सप्ताह झालं. नंतर आहे मध्यपदलोपी समास. नंतर कुठला आहे? मध्यपदलोपी समास. यात विग्रह करताना दोन पदातील संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून दाखवावे लागतात. यात काय असतं? विग्रह करताना लक्ष ठेवायचं. काय? दोन पदांचा संबंध दाखवणारे शब्द स्पष्ट लिहून दाखवावे लागतात. दोन पद आहे. ठीक आहे. एका वाक्याचे किंवा एका शब्दाचे, शब्दसमूहाचे दोन पद आहे, त्याचा संबंध दाखवणारा शब्द हा स्पष्ट लिहून दाखवावा लागतो. जसं घालून, टाकून, या प्रकारे. जसं बटाटे भात. बटाटे भात म्हणजे बटाटे घालून केलेला भात, म्हणजे बटाटे टाकलेत त्यामध्ये असा केलेला भात म्हणजे बटाटे भात. त्यानंतर आहे वांगी पोहे, कांदे पोहे असं हवं होतं. तर कांदे पोहे म्हणजे कांदे घालून केलेले पोहे. ठीक आहे. पुरणपोळी. पुरणपोळी म्हणजे पुरण घालून केलेली पोळी म्हणजे काय? पुरणपोळी. ठीक आहे. नंतर आहे नत्र तत्पुरुष समास. यातील पहिले पद अवंतिक असून त्यातून नकार किंवा निषेध व्यक्त होतो. नत्र तत्पुरुषमध्ये काय? नकार स्पष्ट होतो. त्या समासातून नकार होतो, निषेध व्यक्त होतो. व दुसरे पद जर स्वरादी असेल, स्वरादी हा सुद्धा एक टॉपिक आहे. फाईन. दुसरे पद हे स्वरादी असेल तर पहिले पद अन्य असतात. ठीक आहे. म्हणजे त्यातून काय स्पष्ट होतं? नत्र तत्पुरुषमधून थोबड मानाने लक्षात ठेवायचं की नकार स्पष्ट होतो. फाईन. अनादर. अनादर म्हणजे आदर नसलेला. नगण्य, न अधिक गण्य म्हणजे गण्य नसलेला. नास्तिक म्हणजे काय? ज्याला देवावर श्रद्धा नाही असा. ठीक आहे. आस्तिक नसलेला. अयोग्य. अयोग्य म्हणजे योग्य नसलेला. निरोगी म्हणजे रोगी असलेला. म्हणजे काय म्हणू आपण त्याला? रोगी नसलेला म्हणजे
ज्याला अनेक प्रकारचे रोग आहे असा. नाईलाज म्हणजे इलाज नसलेला, म्हणजे सरळ सरळ काय नकार स्पष्ट होतो नत्र तत्पुरुष समासमध्ये. नंतर आहे अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास ज्या विभक्ती पुरुषात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्या समासाला अलुक्त तत्पुरुष समास असे म्हणतात. अलुक्त तत्पुरुष समासाची उदाहरणं उदिष्टिर, अग्रेसर, पंकेरुह हे काय झाले अलुक्त तत्पुरुष समासाची उदाहरणं. म्हणजे काय म्हणतात त्याला, विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. विभक्ती आपण मगाशी बघितलं होतं, ठीक आहे. सप्तमी या प्रकारे तृतीया, द्वितीय हे जे विभक्ती आहेत त्याचा लोप होत नाही ज्या समासात, असा तो. नंतर आहे उपतत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. या समासातील दुसरे पद हे धातूपासून तयार झालेले कृदांताचे रूप असते. म्हणजेच एखादा धातूचा एखाद्या शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण शब्द किंवा अक्षर यात असतो. म्हणजे या समासातील दुसरे पद हे धातूपासून तयार झालेले कृदंताचे रूप असते. म्हणजेच एखाद्या धातूचा एखादा शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण किंवा अक्षर यात आलेले असते. काय, दुसरे पद धातूपासून तयार झालेले असते, कृदंताचे रूप असते, एखादा धातूचा एखादा शिल्लक राहिला अर्थपूर्ण शब्द किंवा अक्षर यात येतो. धातू म्हणजे काय, क्वेश्चन काय आहे, धातू म्हणजे काय. मी जे क्वेश्चन्स तुम्हाला म्हणजे जे वर्ड्स आहे ज्याचा अर्थ आपल्याला माहीत नाही ते तुम्ही लिहून ठेवा व आपल्या बुकमध्ये चेक करा. मी याला टॉपिकमध्ये डिटेल नंतर घेईल. फाईन. तर जे आपल्याला वर्ड्स कळत नाही ते ग्रामरमधले अत्यंत महत्त्वाचे ॲक्च्युअलमध्ये टॉपिक्स असतात. ठीक आहे. धातू म्हणजे काय हे लक्षात ठेवा आणि याचा अर्थ काढून ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे शिल्लक राहिलेला अर्थपूर्ण शब्द किंवा अक्षर या समासात काय होतो, तयार होतो. हर्ष देणारा. नाटककार म्हणजे कोण, नाटक लिहिणारा. नंतर आहे द्वंद्व तत्पुरुष समास. ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात. समासातील दोन्हीही पद, समास म्हणजे एक तयार झालेला सामासिक शब्द, त्यातील असलेले दोन्ही पद हे समान दर्जाचे असतात. म्हणजे त्या दोन्ही याला दर्जा कसा असतो, लेवल जी असते ती समान असते. त्या द्वंद्व समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा जेव्हा हे शब्द येतात ना, आणि, अथवा, व, किंवा, याचा अर्थ ते दोन्ही शब्द जे आहे ना ते समान असतात, बरोबरीचे असतात. ठीक आहे. या उभयान्वी अवयवांनी जोडलेलं असतं. परत आला शब्द उभयान्वी अवयव काय आहेत, कुठले कुठले आहेत, आणि, अथवा, व, किंवा. ठीक आहे. याचा अर्थ ते पण आता तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, जोडलेला असतो. आता आहे द्वंद्व समासाची उदाहरणे. पहिलं आहे राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. विट्टी दांडू, विट्टी दांडू. पाप पुण्य, पाप पुण्य. बहीण भाऊ, बहीण भाऊ. फाईन. बहीण आणि भाऊ, पाप आणि पुण्य. विटी आणि दांडू, राम आणि लक्ष्मण. दोन्ही शब्द कसे आहेत, समान दर्जाचे आहे. आणि कशाने जोडले, आणि, अथवा, व, किंवा. कुठला अवयव आहे, उभयान्वी अवयव. एकाच टॉपिकमधून एवढे सगळे टॉपिक्स क्लिअर होतात. नंतर आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास हा द्वंद्व समासाचा काय आहे, प्रकार आहे. ठीक आहे. ज्या समासाचा विग्रह करताना आणि, व ही समुच्चयबोधक उभयान्वी अवयवांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेत्वर द्वंद्व समास असे म्हणतात. इतरेत्वर द्वंद्व समासाची उदाहरणे काय आहेत, आई बाप, आई आणि बाप. हरिहर, हरी आणि हर. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. आताच आपण बघितलं द्वंद्व समासामध्ये काय असतात, तर काय असतात हे बघा. काय असतात, उभयान्वी अवयव आणि, अथवा, व, किंवा. तो ऑब्वियस त्याचा जो प्रकार आहे त्यातही तीच उभयान्वी अवयव असतात, आणि, व. ठीक आहे. समुच्चयबोधक उभयान्वी अवयव. आणि व काय आहे, समुच्चयबोधक उभयान्वी अवयव. इतरेत्व द्वंद्वमध्ये काय येतात, व आणि आणीचा येतात. मग आता जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारला आणि त्यात जर दिलं असेल की इतरेत्व द्वंद्व आहे की कुठला अदर प्रकार, कुठला द्वंद्वचा इतर प्रकार आहे, तर आपल्याला हे बघावं लागेल की आणि व विचारला आहे, किंवा विचारला आहे, की काय विचारलं आहे. तर त्या शब्दावरून आपल्याला लक्षात ठेवता येईल आई बाप, हरी हर. हरी आणि हर येतं. स्त्री आणि पुरुष येतं. आई आणि बाप येतात. आई किंवा बाप येतो का यामध्ये, आई बापमध्ये नाही, आई आणि बाप येतो. म्हणून हे समुच्चयबोधक उभयान्वी अवयव आहे. मग इतरेत्व द्वंद्वमध्ये काय येतं, आणि
आणि व नी जोडलेले शब्द येतात. वैकल्पिक द्वंद्व. ठीक आहे. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा आणि अथवाचा उपयोग होतो. आधी काय होतं? आणि व होतं इतरेत्वरमध्ये. वैकल्पिकमध्ये काय आहे? किंवा आणि अथवा हे कुठले झाले? विकल्पबोधक उभयान्वी अवयव याचा वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. खरे खोटे. खरे आणि खोटे 3 4 3 किंवा 4. खरे आणि खोटे एकाने बोलता येईल का? नाही. खरे बोलता येईल किंवा खोटे बोलता येईल. इथे किंवा असं पाहिजे होतं. पास नापास. तर पास नापासमध्ये काय होईल? पास होईल किंवा नापास होईल. बरे वाईट. बरे होईल किंवा वाईट होईल. दोनपैकी एक गोष्ट घडणार आहे. दोन्ही गोष्टी यात एकत्र घडू शकतात का? नाही. म्हणून याला दोन गोष्टी एकत्र घडू शकत नाही. म्हणून याला वैकल्पिक द्वंद्व म्हणतात. आधीच्याच प्रकारे इतरेत्वरमध्ये काय होतं? दोन्ही गोष्टी एकत्र होत्या. आई बाबा, आई आणि बाबा. ठीक आहे. आई आणि बाबा दोघं एकत्र असू शकतात का? हो. हरिहर, हरी आणि हर एकत्र असू शकतात. पण इथे खरे आणि खोटे एकत्र असू शकते का? नाही. तर या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आणि त्या प्रकारे घ्यायचं. आणि हे दोन्ही उदाहरणं दिली आणि एकच गोष्ट दिली की द्वंद्व समास आहे. ऑप्शनमध्ये आपल्याला द्वंद्व समास दिला असला तर त्याला दोन्ही याच्यात राईट येईल. पण इतरेत्वर आणि वैकल्पिक हे 2 अदर पॉईंट दिले असेल तर आपल्याला याच्या डिटेलमध्ये लक्षात घेणं आवश्यक ठरतं. नंतर आहे समास, समाहार, द्वंद्व समास. हा पण द्वंद्व समासाचा एक भाग आहे. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याचा जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. जसं उदाहरण घेऊ आधी आपण. मीठ भाकर. मीठ भाकर. मीठ भाकर म्हणजे काय? मीठ भाकर असतं का? नाही. साधं पदार्थ. आपण म्हणतो ना काय जेवलीस? काही नाही. मीठ भाकर. गरीब आहेत काय खातात? मीठ भाकर. मीठ भाकर खातात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मीठ भाकर खातात का? नाही. साधं जेवण करतात. साधं राहणीमान. चहा पाणी. चहा पाणी थोडाफार नाश्ता म्हणजे काही घेणार का तुम्ही चहा पाणी असं आपण पाहुण्यांना विचारतो. तर चहा पाणी म्हणजे नुसतं चहा पाणी असतं का? नाही. थोडा नाश्ता, थोडं फराळ या प्रकारे. भाजीपाला. भाजीपाला घ्यायला गेलो म्हणजे भाजी आणि पाला यात फक्त भाजीपाला येतो का? नाही. तर पालक, मिरची, कोशिंबीर या सगळ्या वस्तू येतात. समाहार म्हणजे अनेक वस्तू, अनेक गोष्टींचा एक शब्द तयार होतो. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात. म्हणजे अनेक शब्दापासून फक्त एकच शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे त्या शब्दाच्या व्यतिरिक्तही त्याला अनेक अर्थ जोडून येतात. अशाला समाहार द्वंद्व समास म्हणतात. नंतर नेक्स्ट प्रकार आहे आपला बहुविग्रही समास. ठीक आहे. आता हे बघूया काय आहे. ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तीचा त्यामधून बोध होतो. आता काय? एक असा शब्द आहे ज्यातून त्या शब्दाचा नव्हे तर वेगळ्याच अर्थाच्या शब्दांचा बोध होतो किंवा वेगळ्याच व्यक्तींचा बोध होतो. अर्थापेक्षा वेगळ्या याचा बोध होतो त्याला बहुविग्रही समास असे म्हणतात. उदाहरण नीलकंठ. ज्याचा कंठ निळा आहे असा तो. म्हणजे कोण? शंकर. वक्रतुंड. ज्याचे तोंड वक्र आहे असा तो. कोण आहे वक्रतुंड? गणपती. दशमुख. ज्याला 10 तोंड आहे. कोण होता तो? रावण. बहुविग्रही समासाचे परत खालील 4 प्रकार पडतात. समासाचा हाच एक मोठा गुण आहे की त्याचे खूप सगळे प्रकार पडतात. म्हणून त्याला खूप जास्त डिटेलमध्ये लक्षात घेणे व वारंवार त्याचे उदाहरणं सोडवणे हा यावरील उपाय आहे. सरळ सरळ. ठीक आहे. कारण याचेही अजून काही प्रकार पडतात. जसं आहे विभक्ती बहुब्रीही समास. ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते. त्या विभक्ती बहुब्रीही समास असे म्हणतात. म्हणजे ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामांची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते. म्हणजे कशाचे नाव दिले जाते? विभक्तीचे.
विभक्ती या टॉपिकमध्ये घेणार आहोत. कुठली आहे? द्वितीया, षष्टी, तृतीया, पंचमी, सप्तमी, चतुर्थी. या ज्या विभक्ती आहे त्या विभक्तीचे नाव ज्या समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास म्हणतात. जसं प्राप्तधन, प्राप्त आहे धन ज्याला तसा तो. ठीक आहे. जितेंद्रिय, जित आहे इंद्रिय ज्याची तो. जितशत्रू, जित आहे शत्रू ज्याने तो, म्हणजे ज्याने शत्रूंचा विजय केलेला आहे असा तो. गणप्राप्न, गत आहे प्राण ज्यापासून असा तो. हे उदाहरण कसे झाले? विभक्ती बहुव्रीही समासाचे. नंतर आहे नत्र बहुव्रीही समास. ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा प्रयोग होतो. मागे पण आपण एक नत्र बघितलं होतं. नत्रामध्ये काय असतं? आता एक मी सिंपल लॉजिक सांगते तुम्हाला काय करायचं. एवढे सगळे प्रकार आहेत, कन्फ्यूज झाला असेल नाही. तर जे मेन टॉपिक्स आहेत ना, मेन प्रकार आहे ज्याचे पोट प्रकार सोडले तर मेन याच्या डेफिनेशन्स आधी लिहून घ्यायच्या. मेन आधी समजून घ्यायचं. मग मेनमध्ये जे प्रकार आहेत ते कंबाईंड प्रकार असतात, म्हणजे मॅक्झिमम प्रकार हे सेम असतात. नत्र म्हणजे काय? नाही, मगाशी बघितल्याप्रमाणे. सामासिक म्हणजे सेम असलेला किंवा ज्या समुदायवाचक आहे ते सेम असतं. तर त्यामध्ये आपल्या मेन प्रकाराशी जोडून त्याच्या अर्थानुसार त्या समासाचा प्रकार लावायचा प्रयत्न करायचा. उदाहरणं घेऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईलच हे गोष्ट. ठीक आहे. अनंत, नाही अंत ज्याला असा तो. निधन, नाही धन ज्याच्याकडे. निर्धन म्हणजे ज्याच्याकडे धनच नाही आहे. निरस, नाही ज्याला रस. ठीक आहे. म्हणजे नकारार्थी, जिथून नकारादर्शक होतो तिथे नत्र हा शब्द लावून द्यायचा. बहुव्रीहीमध्ये काय येतं? याचा अर्थ शोधायचा. नत्र म्हणजे नाही हे लक्षात घेऊन त्या उदाहरणाचा अर्थ स्पष्ट करायचा, त्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करायचा व तो कुठल्या प्रकारात मोडतो हे लक्षात घ्यायचं. नंतर आहे सहबहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पद सह किंवा असही अवयव या सामासिक शब्द एखादा विशेषणाचे कार्य करतो त्या सहबहुव्रीही समास म्हणतात. म्हणजे समासाचे पहिले पद सह किंवा सह अशी अवयवे असून हा शब्द सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो. हा सामासिक शब्द काय करतो? एखाद्या विशेषणाचे कार्य करतो, तेव्हा त्याला सहबहुव्रीही समास म्हणतात. जसं सहपरिवार, परिवारासहित असतो असा तो. सबल, बलासहित आहे असा तो. सबल म्हणजे ज्याच्यात बल आहे, जो बलवान आहे. सवर्ण, वर्णासहित असा तो. सफल, सफल म्हणजे जो सफल आहे, फलाने सहित आहे असा तो, ज्याला फळ मिळालं आहे म्हणजे तो सफल आहे आयुष्यामध्ये. सानंद, आता मॅक्झिमम काय होतं माहिती आहे का मराठीमध्ये, आपल्याला एखादा शब्द आपण नेहमी वापरतो, तो सफल आहे किंवा तो सबल आहे, तो सहपरिवारात असतो, पण त्या वाक्याची फोड आपल्याला माहिती नसते. ठीक आहे. त्याचा विग्रह माहिती नसतो. त्यामुळे वर्ड्स जे आहे मराठीचे जे आपण वापरतो, मी आता सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये कसं असतं, आपण चॅटिंग करताना जेव्हा शॉर्ट फॉर्म्स लिहितो तर कधी काय होतं, आपलं जे फुल फॉर्म असतं किंवा पूर्ण जे स्पेलिंग असतं शब्दाचं ते आपण विसरतो. तर समासही तेच करतं. जे पूर्ण मिनिंग आहे ना ते विसरून टाकतो आणि जे छोटे शब्द आहेत ना, जो समास बनलेला असतो, सामासिक शब्द असतो, आपण तोच विचार करतो किंवा तोच वारंवार बोलतो. मग काय होतं, आपल्याला त्याचा विग्रह येत नाही. तो सामासिक शब्दाबरोबरच काय लक्षात घेणं आवश्यक असतं, त्याचा विग्रहही लक्षात घेणे आवश्यक ठरतं. नंतर आहे प्रादी बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशी उपसर्गांनी युक्त असेल तर त्याला प्रादी बहुव्रीही समास म्हणतात. कुठला समास म्हणतात? प्रादी बहुव्रीही समास. जसं सुमंगल, पवित्र आहे असे ते. सुनयना, सुनयन असलेली स्त्री. सुनयन म्हणजे सुंदर नयन असलेली स्त्री. दुर्गुण, वाईट गुण असलेला व्यक्ती. दुर्गुण म्हणजे काय? वाईट गुण आहेत त्यात असा तो. नंतर प्रबळ, अधिक बलवान असा तो. प्रबळ म्हणजे अधिक बलवान असा तो. आता प्रबळ हा शब्द आला आणि त्याची फोड करायला लावली. विग्रहामध्ये हा आपल्याला शिकायचंच आहे. एखादा शब्द दिला आहे प्रबळ, त्याची फोड करायला लावली, सांगा तर अधिक बलवान आहे असा तो. ठीक आहे.
या प्रकारे. तर फ्रेंड्स, हे झाले आपले समास. ठीक आहे. या प्रकारे अजूनही मी काही नवीन नवीन टॉपिक्सचे व्हिडिओ डेली सेंड करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यावरचे क्वेश्चन आन्सरही मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेल, ज्यातून आपल्याला हे समास जे आहेत ते लवकर लक्षात राहील, समजेल व काय होईल, क्लिअर होईल. आणि पेपरमध्ये काय असतं ना, एखादं टॉपिक समजणं महत्त्वाचं असल्यापेक्षा त्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स येणं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे नेमकं आपल्याला समासाचे सगळे टॉपिक पाठ आहेत, सगळे उदाहरणं पाठ आहेत, त्याच्या डेफिनेशन्स पाठ आहे आणि नेमकं क्वेश्चनमध्ये वेगळंच उदाहरण आलं आणि त्याचं लॉजिक आपण लावू शकलो नाही तर काही अर्थ नसतं. पाठांतर करणं किंवा त्याची उदाहरणं पाठ करणं यात काही अर्थ नसतो. त्याचं जे बेसिक असतं ना, जे लॉजिक असतं, लॉजिक ते समजणं जास्त महत्त्वाचं असतं. सो तुम्ही ते लॉजिक समजून घ्या प्रॉपर. आणि उदाहरणं घेताना जे मेन आपले प्रकार होते आधी दिले आहेत, मी दाखवते तुम्हाला. हे जे आपले प्रकार आहेत, या प्रकाराच्या डेफिनेशन लक्षात घ्या. त्याचे जे अंतरचे पोट प्रकार आहेत ना, ते मॅक्झिममली सेम असतात, त्याच्याशी रिलेटेड असतात. जसं नत्र आहे, अदरगाही आहे, होकारार्थी असते, नकारार्थी असते, किंवा आणि जे अवयव लागलेले असतात. ठीक आहे. जे क्रियाविशेषण अवयव लागलेले असतात कुठे कुठे, तर त्याच्यासाठी ह्या प्रकाराचे मेन डेफिनेशन माहिती असली ना की आपल्याला बाकीचे त्याचे पोट प्रकार आपोआप येतात. म्हणून थोडं लॉजिक लावून अभ्यास करायचा. जस्ट पाठांतर करतोय आणि अभ्यास करतोय असला प्रकार केल्याने कधीही कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. ठीक आहे. आणि आता लगेच आपला मराठीचा पेपर आहे, म्हणजेच पहिला पेपर येईल. ज्यांची कंबाईन आणि ग्रुप्सची क्लिअर होण्याचे चान्सेस वगैरे आहेत, तर त्यांनी यावर बेसिकवर कॉन्सन्ट्रेट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला खूप मोठा जो पार्ट आहे पेपर 1चा, तो आपला मराठी आहे. तो मराठीचा डिटेल अभ्यास करणं खूप महत्त्वाचं ठरतं. सो अभ्यास करा. गुड लक अँड थँक्यू.